नेहा आपल्या माहेरी आली तर बघते तर काय, घरात खूप सारे टिफिन पॅक होत होते. तिने लगेच आपल्या आईला विचारलं, आई, हे काय चालू आहे? त्यावर कावेरीताई म्हणाल्या, अगं बाळा, तू केव्हा आलीस? यायच्या आधी तू फोन सुद्धा केला नाहीस. ये, बस. अगं आई, ते सर्व जाऊ दे. हे इथे काय चालू आहे ते मला आधी सांग. मी या घरातून जाऊन 2 महिने सुद्धा झाले नाही, तर हे घरात तुम्ही काय चालू केलं आहे? अगं बाळा, तुझं लग्न ठरलं तेव्हा राहुलने तुझं लग्न करण्यासाठी थोडं कर्ज घेतलं होतं. तो दिवसभर नोकरी करतो, तरी सुद्धा हप्ते भरताना नाकी नऊ येतात. त्यामुळेच तुझ्या वहिनीने विचार केला की आपण घरातूनच टिफिन सर्व्हिस चालू करूया. हेच सर्व काम चालू आहे. तुझी राधिका वहिनी तुझ्या भावाला त्याचं कर्ज फेडण्यासाठी मदत करत आहे. नेहा म्हणाली, चांगलं आहे आई, वहिनी दादाला मदत करते आहे. हो बाळा, बाकी सांग, तू न सांगता कशी काय आलीस? अगं आई, ते काय आहे ना, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येत होती, म्हणून मी सासूबाईंची परवानगी घेऊन 2 दिवस इथे राहण्यासाठी आली आहे. तेवढ्यात राधिका किचन मधून नेहासाठी पाणी घेऊन आली. हे काय वहिनी, फक्त पाणी आणलंस? काहीतरी थंड घेऊन यायचं ना, किंवा सोबत काहीतरी खायला घेऊन यायचं. अगं नेहा, माझी जरा टिफिनची गडबड चालू आहे. टिफिन नेणारी लोक आता येतीलच. थोडं थांब, मी आईंना तुला काहीतरी द्यायला सांगते. अगं वहिनी, एवढं काय आहे, टिफिन थोडा उशिरा दे, काही हरकत नाही, आधी मला खायला दे. नेहा माणसे यायला सुरुवात होईल तेवढ्यात कावेरीताई म्हणाल्या, नेहा बाळा, तू सुनबाईला काही बोलू नकोस, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते खायला. असं बोलून कावेरीताई किचन मध्ये निघून गेल्या. इकडे राधिकाची टिफिन पॅक करण्याची गडबड चालू होती. कावेरीताई नेहासाठी गुलाबजामुन घेऊन आल्या तेव्हा नेहा म्हणाली, अरे वा आई, गुलाबजाम कोणत्या दुकानातून आणले आहेत? खूपच मस्त आहेत. अगं बाळा, हे गुलाबजामुन तुझ्या वहिनीने घरीच बनवले आहेत. अरे वा, टेस्टी झाले आहेत. मी जेव्हा सासरी जाईन ना, तेव्हा माझ्यासाठी पण थोडे बनवून द्यायला सांग. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा देईन. जरा जास्तच बनवायला सांग. नेहाचे असे बोलणे ऐकताच राधिका टेन्शन मध्ये आली. एकतर दिवसभर ती टिफिन तयार करण्यामुळे थकून जायची, कारण सकाळी लवकर उठून भाजी कापून सर्व तयारी करून भाजीला फोडणी देणे, त्याच्यानंतर चपात्या बनवणे. एकतर गरमीचे दिवस चालू होते, पण आपल्या नवऱ्याला मदत व्हावी म्हणून राधिका सर्व विसरून काम करत होती. यात कावेरीताई सुद्धा तिला खूप मदत करत होत्या. पण नेहाला मात्र त्याचं काही कौतुक नव्हतं. तिला वाटत होतं, हे तर काय एवढं जास्त मेहनतीचं काम नाहीये, टिफिनेच तर बनवायचे आहेत. नेहाच्या सासरी फक्त तिचे सासू सासरे आणि तिचा नवरा एवढेच लोक होते, त्यामुळे तिला जास्त जेवण बनवावे लागत नव्हते. 4 लोकांचा स्वयंपाक करणे यात काही कष्टाचं काम नव्हते, पण 20 ते 25 लोकांचं जेवण बनवणं ह्यात जास्त कष्ट लागतात. पण नेहाला मात्र या गोष्टी काही कळत नव्हत्या, कारण तिने एवढ्या लोकांचा स्वयंपाक कधी केलाच नव्हता. 2 दिवस नेहा माहेरी राहिली, पण तिने एकाही कामाला हात लावला नाही, किंवा आपल्या राधिका वहिनीला टिफिन भरण्यात सुद्धा मदत केली नाही. मात्र सासरी निघताना आपल्या नेहा वहिनीकडून गुलाबजामुन बनवून घ्यायला ती विसरली नाही, आणि राधिकाने सुद्धा नेहाला आनंदाने एवढ्या कामातून वेळ काढून गुलाबजामुन बनवून दिले. कावेरीताई नेहाला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण नेहाने मात्र काही ऐकलं नाही. तिला वाटत होतं, वहिनीला गुलाबजामुन बनवायला किती वेळ लागणार आहे, लगेच करून देईल. जेव्हा सासरी नेहा एवढे गुलाबजाम घेऊन गेली, तेव्हा सासूबाई सविताताई म्हणाल्या, नेहा, एवढे गुलाबजाम का आणले आहेस? तेव्हा नेहा म्हणाली, माझ्या राधिका वहिनीने दिले आहेत, खाऊन तर बघा. सविताताईंनी पटकन एक गुलाबजामुन खाल्ला तेव्हा त्यांना सुद्धा गुलाबजाम खूप आवडला. त्यानंतर नेहा लगेचच आजूबाजूच्या घरांमध्ये गेली आणि सगळ्यांना गुलाबजामुन देऊन आली आणि म्हणाली, मी बनवले आहेत. तिने आपल्या वहिनीचं नाव सुद्धा घेतलं नाही. सर्वजण नेहाचं कौतुक करू लागले. इकडे राधिका राहुलला मदत व्हावी म्हणून दिवस रात्र मेहनत करत होती. काही दिवसांनी सकाळीच नेहाचा कॉल आला. हॅलो राधिका वहिनी, संध्याकाळी माझ्या नवऱ्याचे काही मित्र आमच्या घरी जेवायला येणार आहेत, तर प्लीज तुम्ही जेवण पाठवून द्याल का? हे ऐकून राधिका थक्क झाली. ती म्हणाली, नेहा, अगं आधीच मला संध्याकाळचं सुद्धा टिफिन असतात. त्यात काय वहिनी, जेवण थोडं जास्त बनवा ना आणि माझ्याकडे पाठवून द्या. त्यावर राधिका काही न म्हणता फक्त हो म्हणाली. जेव्हा कावेरीताईंना हे समजलं, तेव्हा कावेरीताईंनी नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला की तुझ्या घरी कोणी जेवायला येत आहे तर तू जेवण बनव ना, उगीच राधिकाला का त्रास देत आहेस? अगं आई, त्यात काय त्रास आहे? वहिनी रोज संध्याकाळी टिफिन बनवतेस ना, त्यात थोडंसं जेवण जास्त बनवलं आणि माझ्या घरी पाठवलं, त्यात एवढं कष्टाचं काय काम आहे? राधिकाने जेवण बनवून नेहाच्या सासरी पाठवून दिले. हे बघून नेहाच्या सासूबाईंना सुद्धा राग आला होता, पण त्या काहीच म्हणाल्या नाहीत. काही दिवस असेच चालू राहिले.
नेहा आपल्या वहिनीला सांगून काही ना काही मागवत राहायची आणि त्या बदल्यात वहिनीला काही द्यायची सुद्धा नाही. राधिका आपल्या नवऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी आपल्या नवऱ्याला मदत करत होती, पण नेहा मात्र हे सर्व विसरून बसली होती की आपली राधिका वहिनी आपल्या भावालाच मदत करत आहे आणि ते सुद्धा आपल्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी. काही दिवसांनी सविताताई नेहाला म्हणाल्या, नेहा, आपल्याला घरी सत्यनारायणाची पूजा करायची आहे, त्यासाठी तयारी करायला सुरुवात कर. जवळजवळ 100 ते 120 माणसं तीर्थ प्रसादासाठी आपण बोलूया, तर या सर्वांची तयारी तुलाच करायची आहे. होय, असं म्हणून नेहा लगेचच आपल्या माहेरी गेली आणि आपल्या राधिका वहिनीला म्हणाली, वहिनी, येत्या गुरुवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, त्यासाठी आम्हाला 100 ते 150 पुरणपोळ्या लागणार आहेत, त्या तू बनवून दे. राधिका लगेच म्हणाली, त्यासाठी 5,000 रुपये कॅश दे किंवा ऑनलाईन पाठवून दे, तरच तुला पुरणपोळ्या बनवून मिळतील. पुरणपोळ्या तयार करण्यासाठी सामानही जास्त लागतं आणि त्या तयार करणं मेहनतीचं काम आहे. कोणतेही प्रमाण थोडेफार कमी जास्त झाले ना, तर व्यवस्थित पुरणपोळी तयारच होत नाही. नेहा आश्चर्यचकित होऊन राधिकाकडे पाहत म्हणाली, वहिनी, तू माझ्याकडून पैसे घेणार? त्यावर राधिका पुन्हा म्हणाली, हो नेहा, त्यासाठी खूप सामान लागतं आणि मेहनतही लागते. त्या सर्व गोष्टींचे पैसे तुला द्यावेच लागतील. तू जेवढ्या लवकर पैसे पाठवशील तेवढ्या लवकर मी सामान आणून ठेवेन. एवढे पैसे ऐकल्याबरोबर नेहाने तोंड वाकडे केले. नेहाचा असा चेहरा पाहिल्याबरोबर राधिका म्हणाली, तुला जमत नसेल तर दुसऱ्या कोणाकडून तरी बनवून घे, माझी काहीच हरकत नाही. नेहाने मनातल्या मनात विचार केला, पैसेच द्यायचे आहेत ना, मग वहिनीला पैसे देण्याऐवजी आपण बाहेर कोणाला तरी विचारू आणि तिकडून पुरणपोळ्या बनवून घेऊ. तसेही वहिनी पैसेही खूप सांगत आहे. असा विचार करून नेहाने फोन ठेवून दिला. त्यानंतर नेहा आपल्या मैत्रिणींना आणि ओळखीच्या महिलांना पुरणपोळ्या कुठे करून मिळतील याविषयी विचारू लागली. तेव्हा जिथे तिथे नेहाने चौकशी केली, तिथे प्रत्येक ठिकाणी तिला पैसे तर जास्तच सांगितलेत. शिवाय सर्व पैसे अगोदर द्यावे लागतील आणि पुरणपोळ्या तुम्हाला येऊन घेऊन जाव्या लागतील असेही सांगण्यात आले. त्यानंतर मात्र नेहाला टेन्शन आलं. ती विचार करू लागली की आता काय करावे. तेव्हा तिच्या सासूबाई सावित्रीताई म्हणाल्या, सुनबाई, पूजेची सर्व तयारी झाली आहे ना, की अजून कोणती गोष्ट शिल्लक राहिली आहे? आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्यावर नेहा अगदी हळू आवाजात म्हणाली, आई, सर्व तयारी झाली आहे, फक्त पुरणपोळ्यांची ऑर्डर द्यायची बाकी आहे. अगं पूजा, 2 दिवसांवर आली आहे आणि तू अजून पुरणपोळ्यांची ऑर्डर दिलेली नाहीस. तुला हे माहित आहे ना की पुरणपोळी अशी गोष्ट आहे की ती बाजारात जाऊन लगेच घेऊन येशील अशातली गोष्ट नाही. आणि तूच म्हणाली होतीस ना की पुरणपोळ्या मी माझ्या वहिनीला बनवायला सांगेन, त्याचं काय झालं? अहो आई, वहिनी खूप पैसे सांगते, मला वाटलं वहिनी पैशाचं काही बोलणार नाही. सुनबाई, एक वेळ जेवण बनवायचं असेल ना तर कोणीही लगेच तयार होईल, कारण त्यासाठी कोणते मोठे शास्त्र लागत नाही. पण पुरणपोळी हा एक असा पदार्थ आहे, त्यासाठी सर्व गोष्टी अगदी प्रमाण घेऊन योग्य पद्धतीने त्या बनवल्या नाहीत तर पुरणपोळी तयार होत नाही. त्यासाठी मेहनतही खूप आहे. त्यामुळे तिने पैशाची मागणी केली असेल त्यात काहीच गैर नाही. स्वतःच्या सासूबाईच असं म्हणाल्याबरोबर नेहा विचार करू लागली, आता फक्त फोन करून चालणार नाही, आपल्याला स्वतः वहिनीकडे जाऊन तिलाच पुरणपोळ्या बनवून द्यायला सांगायला हवेत. दुसऱ्या दिवशी नेहा आपल्या राधिका वहिनीकडे आली आणि म्हणाली, वहिनी, उद्या पूजेसाठी लागणाऱ्या पुरणपोळ्या तूच बनवून दे. आपल्या नंदेच्या अशा बोलण्यावर राधिका जास्त काहीच न बोलता फक्त एवढंच म्हणाली की ठीक आहे, चल आपण दोघी बाजारात जाऊन पुरणपोळीसाठी लागणारं सामान घेऊन येऊया. राधिकाने आपल्या नंदेसाठी चहा ठेवला, दोघीही चहा प्यायला आणि बाजारात गेल्या. बाजारातून पुरणपोळीसाठी लागणारे किराणा सामान कोणते आणि किती लागेल ते राधिकाने दुकानदाराला सांगितले. त्याने बरोबर तेवढं सामान देऊन सामानाचं बिल दिलं. ते बिल राधिकाने नेहाच्या हातात दिलं आणि त्या सामानाचे पैसे देण्यास सांगितले. राधिकाने सामानाचे पैसे दिले. मग दोघेही सामान घेऊन घरी आल्या. त्यानंतर राधिका आणि नेहा दोघी मिळून पुरणपोळ्या तयार करू लागल्या. पुरण तयार करण्यापासून ते पोळ्या भाजण्यापर्यंत किती काम करावे लागते हे नेहा आज प्रत्यक्ष अनुभवत होती. पण अजून अर्धेच काम झाले होते तरच नेहा थकली. तिला आज समजले की पुरणपोळी तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. म्हणून नेहा राधिकाला म्हणाली, बहिणी, तू खरं तेच म्हणत होतीस, पुरणपोळी तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. अजून अर्धे काम झालेले नाही तरच मी दमून गेले आहे. पण आज नेहाने हार न म्हणता ती आपल्या वहिनीबरोबर काम करत राहिली. कधी पिठात पुरण भरून पोळी लाटत होती तर कधी पोळी भाजत होती. एक पोळी भाजता भाजता नेहा राधिकाला म्हणाली, वहिनी, एवढं काम तू एकटी कशी करतेस? राधिकाने लगेच उत्तर दिले,
कारण मी कधी विचारही केला नाही की कोणत्या कामासाठी नकार द्यावा. मी नेहमी जे काम वाटायला येईल ते करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राधिकाच्या अशा उत्तरापुढे नेहाला बोलण्यासाठी काही शब्दच उरले नव्हते. त्यामुळे ती शांतच बसली. हळूहळू सर्व पुरणपोळ्या तयार करून भाजून देखील झाल्या. एवढ्या पुरणपोळ्या तयार करत असताना दोघेही खूप थकल्या होत्या. परंतु थकवापेक्षा त्यांच्या मनामध्ये आनंद जास्त होता, कारण दोघींनी मिळून पुरणपोळ्या तयार केल्या होत्या. नेहाने स्वयंपाकघरात पहिल्यांदा एवढे काम केले होते. तिने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि म्हणाली, वहिनी, खरंच मी कधीच विचार केला नव्हता की हे काम करणे एवढं कठीण असेल. राधिका म्हणाली, नेहा, तू जर आज माझ्या बरोबर नसतीस तर कदाचित मी हे काम करू शकले नसते. तुझी साथ होती म्हणूनच मी हे काम पूर्ण करू शकले. कारण एखादे काम सांगणे, बाहेरून पाहणे आणि प्रत्यक्ष करणे यामध्ये खूप फरक असतो. आता नेहाला राधिकाचे बोलणे पटले होते. पाणी पिऊन थोडा वेळ घालवल्यानंतर दोघीही मिळून डब्यामध्ये पुरणपोळ्या ठेवण्यास सुरुवात केली. डबे भरून झाल्यानंतर ते एका मोठ्या पिशवीत ठेवून ती पिशवी हातात घेऊन नेहा आपल्या सासरी जायला निघाली. नेहाच्या हातातील पिशवी आता सामानापेक्षा जड झाली होती. पिशवी उचलून ती दरवाजापर्यंत पोहोचली आणि मागे वळली. त्यानंतर तिने आपल्या पर्समधून पैसे काढले आणि राधिकाच्या हातात देत म्हणाली, बहिणी, हे घे पैसे. राधिकाने लगेच हात मागे केला आणि म्हणाली, या पैशांची काहीच गरज नाही. तू स्वतः माझ्या बरोबर राहून काम केलंस, मग पैशांची काय गरज आहे? वहिनी, हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत, ते तुला घ्यावेच लागतील. तू किती मेहनत घेतली आहेस हे आज मी स्वतः पाहिलं आहे. नेहा, आपल्या माणसांसाठी थोडीफार मेहनत घेतली तर काही फरक पडत नाही. फक्त आपण किती मेहनत घेत आहोत याची जाणीव समोरच्याला झाली ना की सर्व काही त्यातच आलं. आपल्या माणसांकडून कोणी पैसे घेते का? हे बोलत असताना राधिका नेहाच्या डोळ्यात पाहत होती. आज बोलत असताना नेहाच्या डोळ्यामध्ये अहंकार किंवा गर्व दिसत नव्हता. त्यामुळे राधिका पुढे म्हणाली, तुला पैसे द्यायचे असतील पण ते तुझ्या पर्समध्येच राहू दे. परंतु तू मला शब्द दे, यापुढे कोणालाही कोणतेही काम देताना ते काम किती मोठे आहे, त्या कामासाठी किती मेहनत लागणार आहे, या गोष्टीचा नक्की विचार करशील. नेहाच्या डोळ्यात पाणी आले. हो वहिनी, मी तुला शब्द देते, मी नेहमी या गोष्टींची काळजी घेईन. एवढं बोलून नेहा आपल्या सासरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेचा कार्यक्रम होता. पूजा पार पडल्यानंतर प्रसादामध्ये सर्वांना पुरणपोळी देण्यात आली. ज्यांनी ज्यांनी पुरणपोळी खाल्ली त्यांनी लगेच पुरणपोळीची तोंड भरून प्रशंसा केली. जेवण तर चांगले आहेच, परंतु पुरणपोळी खूपच मऊ आणि स्वादिष्ट आहे. सर्वांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नेहाला आनंद झाला. पण ह्यावेळी तिच्या आनंदात अहंकार नव्हता. ही गोष्ट तिच्या सासूबाईंनी बरोबर ओळखली. त्या लगेच नेहाला म्हणाल्या, यावेळी पुरणपोळी करण्यासाठी तू स्वतः मेहनत घेतलेली दिसतेस. वाई, आणि ह्यावेळी मी खूप काही शिकले सुद्धा आहे. काय शिकलीस? एखादे काम फक्त पाहून ते अगदी सोपे आहे, ते करण्यासाठी कोणतीही मेहनत लागत नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. कारण काम करताना प्रत्यक्षपणे ते काम करण्यासाठी किती मेहनत लागते हे समजते. सासूबाईंनी समाधानपूर्वक मान डोलावली. पूजेचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आलेले पाहुणे संध्याकाळी आपापल्या घरी निघून गेल्यानंतर नेहा एकटीच बसली होती. तेव्हा तिने आपला मोबाईल घेतला आणि वहिनीला फोन करून म्हणाली, वहिनी, सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला आणि विशेष म्हणजे तू बनवलेल्या पुरणपोळीची सर्वजण खूप स्तुती करत होते. त्यावर राधिका स्मित हास्य करत म्हणाली, फक्त माझी नाही तर तुझी सुद्धा, कारण त्या पुरणपोळ्या करण्यासाठी माझ्या एवढी तू सुद्धा मेहनत घेतली होतीस. राधिकाच्या अशा बोलण्याने नेहाला खऱ्या अर्थाने त्या कामाचं सुख मिळालं. पण ही गोष्ट एवढ्यावरच थांबणार नव्हती. पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर साधारण 2 महिन्यांनी नेहाच्या सासरच्या घरी पुन्हा एक असाच कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये पुरणपोळी ऐवजी जेवणावर गोडाचा पदार्थ म्हणून गुलाबजामुन देण्याचे ठरवण्यात आले. यावेळी नेहा आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, जेवणासाठी किती माणसं येणार आहेत? सासूबाई म्हणाल्या, साधारण 50-60 लोक येतील. हे ऐकताच नेहा म्हणाली, ठीक आहे आई, यावेळी सर्व तयारी मीच करेन. नेहाच्या फक्त एवढ्या बोलण्याने सासूबाईंना खूप आनंद झाला. तर समजून गेल्या की पहिल्या वेळेचा अनुभव घेऊन सुनबाईमध्ये खूप बदल झाला आहे. नेहा सर्व सामान स्वतःच घेऊन आली आणि एक दिवस आपल्या वहिनीच्या घरी गेली. राधिकाने दार उघडताच नेहाने आपल्या वहिनीला मिठी मारली आणि तिची खुशाली विचारली. राधिका म्हणाली, मी ठीक आहे, तू कशी आहेस? नेहा म्हणाली, मी सुद्धा ठीक आहे. मग आपल्या नंदेला बसायला सांगून राधिका तिच्यासाठी चहा ठेवायला स्वयंपाकघरात गेली. त्यावेळेला नेहा न बसता लगेच स्वयंपाकघरात आपल्या वहिनीची मदत करायला गेली. मदत करता करता नेहाने हळूच विषय काढला, वहिनी, पुढच्या आठवड्यात आमच्या घरी अजून एक कार्यक्रम आहे, त्यासाठी गुलाबजामुन बनवायचे आहेत. तुला वेळ असेल तर तू येऊन मला मदत
कर, नाही तर फोनवरूनच मला टिप्स दे. पण गुलाबजामुन मी स्वतः बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. नेहाच्या अशा बोलण्याने राधिका देखील सुखावली, कारण आता तिचं काम खूप वाढलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या नंदेला वेळ देण्यासाठी तिच्याकडे वेळ नव्हता. परंतु नेहाने आता सर्व काम करण्यासाठी मनाची तयारी दाखवली होती. त्यामुळे दोघीही आनंदात गप्पा मारत चहा पिऊ लागल्या. तेवढ्यात राधिकाच्या सासूबाई आल्या आणि आपल्या मुलीला आणि सुनेला अशा आनंदात गप्पा मारताना पाहून म्हणाल्या, तुम्हा दोघींचे आता खूप चांगले जमायला लागले आहे वाटतं. आपल्या आईच्या अशा बोलण्यावर नेहा लगेच म्हणाली, आई, या अगोदर सुद्धा आम्हा दोघींचं जमतच होतं, फक्त समज थोडी कमी होती. नेहाच्या एका वाक्यात सर्व काही आली. त्या दिवशी संध्याकाळी नेहा जेव्हा आपल्या सासरी जायला निघाली तेव्हा जाताना ती आपल्या वहिनीला म्हणाली, वहिनी, त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे बोललात, त्यामुळे माझ्यात हा बदल झाला आहे. जर तुम्ही स्पष्टपणे बोलला नसतात तर माझ्यात असा बदल झाला नसता. नेहाच्या या बोलण्याला उत्तर देताना राधिका म्हणाली, कधी कधी नाती जपण्यासाठी स्पष्टच बोलावे लागते. नेहाने होकारार्थी मान हलवली आणि दोघीही एकमेकांकडे पाहू लागल्या. आता एकमेकींविषयी दोघींनाही कोणतीच तक्रार नव्हती, ना कोणता दबाव, फक्त आपलेपणा होता. त्यांच्या नात्यामध्ये एक छोटासा बदल घडला, परंतु तो बदलच त्यांचे नाते घट्ट करण्यासाठी कारणीभूत ठरला. आता नेहा कोणतेही काम सांगताना विचार करून सांगायची आणि राधिकाला मदत करताना कोणताही विचार करण्याची गरज पडायची नाही. यामागचं कारण म्हणजे दोघींना सुद्धा समजले होते की नाती फक्त काम करून टिकत नाहीत. नाती टिकवायची असतील तर त्यामध्ये सन्मान आणि समज असायला हवी. या गोष्टीची जर सांगड झाली तर नात्यामध्ये आपोआप गोडवा निर्माण होतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.